नमस्कार मैत्रिणींनो. आपण आज लहान मुलांसाठी पेज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचं. तर ते साधारण 7 ते 8 महिन्याच्या वरती असलेल्या मुलांना आपण पेज पाजू शकतो असं. तर आपण ते पेज बनवणार आहे. तर मी असं 1 चमचा पीठ घेते आता पेज बनवायला. तर मी दूध घेतलंय, थोडं पाणी आणि गव्हाचं पीठ आणि थोडीशी साखर आणि किंचितसं मीठ, एवढ्या वस्तू लागणार आहे फक्त आपल्याला. आणि आपण आता कढईत तूप टाकलेलं आहे 2 चमचे. असं साजूक तूप टाकायचं 2 चमचे. तेल टाकलं तरी चालेल. एक चमचा, सव्वा चमचा घेते मी फक्त पीठ, कारण ते फुलतं. छान मंद आचेवर भाजून घ्यायचं लाल. असं पेज लहान मुलांना आपण 2-3 वेळा पाजू शकतो दिवसातून. मंद आचेवरच भाजायचं हे. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं छान. आता गॅस बंद करून द्यायचा. दूध टाकून द्यायचं. साधारण दूध पाणी मिळून 1 कप टाकून द्यायचं. 1-1.5 कप. आणि पटापट चाळून घ्यायचं, गठुळ्याने पडू द्यायचं. गॅस बंद करून द्यायचा आणि पहिले चांगलं चाळून घ्यायचं असं छान, आणि नंतर मग गॅस सुरू करायचा. व्यवस्थित मिक्स होऊन गेलेलं आहे हे, गाठा पण नाही त्याच्यात. अशा पद्धतीने आता गॅस पेटवू शकतो आपण. साधारण 1.5 कप टाकलं मी सगळं दूध पाणी मिळून. आता हे अति गोड पण नाही बनवायचं. गुळ टाकायचं असेल गुळ पण टाकू शकतो आपण. मग फक्त पाणी टाकावं लागतं. दुधाचं फाटू शकतो गुळाचं. तर साखर थोडीशीच टाकायची. मीठ पण अगदी किंचितसं टाकायचं असं, थोडंसं चिमटीभर. अशा पद्धतीने थोडं पाण्याची गरज आहे, आपण पाणी वाढवून देऊ आता. साधारण 2 कप पाणी टाकलं गेलं आपलं. हलवत राहायचं त्याला. 2-3 मिनिटं छान उकळवून घ्यायचं त्याला, 3-4 मिनिटं. असं पातळ पेज आपण लहान मुलांना, दुधाची बाटली असते ना, ती 200-250 ग्रॅमची बाटली असते, त्याच्यात थंड झाल्यावर टाकून पण आपण ते लहान बाळाच्या हातात देऊन आपण दूध पाजू शकतो त्याला, हे पेज पाजू शकतो. थोडंसं आणखी पतलं करावं लागतं त्यासाठी. ज्याप्रमाणे दूध पिऊन जातं बाळ बाटलीतलं, त्याप्रमाणे हे पेज पण असं चवीने पिऊन जातं बाळ. छान चव लागते याची.
नुसतं चमच्याने पाजायचं असलं तर मग इतकं घट्ट पोळीच आहे. बाटलीत थोडं पतलं लागतं. 9-10 महिन्याची बाळ झाल्यावर आपण काजूची पावडर टाकू शकतो याच्यात. अर्धा चमचा, 1 चमचा. त्याच्याने बाळ मस्त हेल्दी होऊन जातं. आणि असं पीत राहतात ना लहान बाळ, चिडचिड वगैरे छान खेळतात मग ते. मी पण माझ्या मुलाला लहानपणी असं पाजायची. रडणं, चिडचिड कमी होऊन जातं लहान मुलांचं. तर असं मी 3-4 मिनिटं उकळून घेतले त्याला मंद आचेवर, हलवत. तर पाण्याचा अंदाज आपल्याला करतो आपण तसं येऊन जातो. तर अशा पद्धतीने आपलं एकदम छान टेस्टी पेज हेल्दी तयार आहे. लहान बाळांना खूप आवडतं हे. तर बनवून बघा, तुमच्या बाळांना नक्की आवडेल. तर साखर अति नाही टाकायची, एकदम मध्यम गोड पाहिजे ते, कारण आपल्याला रोज द्यायचं असतं लहान बाळांना. अति साखर टाकणं योग्य नसतं आणि छान लागतं असं कमी साखरेचं. किंचित मीठ, साखर, तूप, फ्लेवर छान लागतं याचं. काही वेळेस आपल्याला मोठ्या लोकांना सुद्धा हे छान आवडतं. हे चवीला छान असतं. तर आपण स्वतः पण खाऊ शकतो. अशा पद्धतीने ही सुंदर पेज बनलंय. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं पेज तयार आहे गव्हाच्या पिठाचं. सुंदर टेस्टी बनलंय. तर असं थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि मग लहान बाळांना चमच्याने पाजू शकतो आपण. बाटलीत टाकायचं असेल तर थोडंसं आणखी पातळ बनवावं लागेल आणि मग ते बाटलीत आपण थंड झाल्यावर टाकू शकतो. तर आपला व्हिडिओ इथं समाप्त झालेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. ज्यांचे लहान बाळ असतील त्यांना शेअर करा. थँक्यू.